नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाणं टाळलं। पालकमंत्री असतानाही कार्यक्रमाला जाणं टाळलं, मात्र गणेश नाईकांच्या हस्ते अनावरण। बारामती नगरपालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक बिनविरोध। नगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच नगरसेवकांची बिनविरोध निवड। काटोलमधील आघाडीमुळे सलील देशमुख यांनी पक्ष सोडला। शेकापच्या अर्चना देशमुख यांना पाठिंबा दिल्यानं नाराजी। सलील देशमुख अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा, सूत्रांची माहिती। पुण्यातील राजगुरुनगर नगर परिषद निवडणुकीत नगरसेवक पदासाठी गावकीनं लिलाव केल्याची चर्चा। सर्वसाधारण जागेसाठी 1,02,00,000 तर महिला राखीव जागेसाठी 22 लाखांवर लिलाव केल्याची माहिती। प्रभागाची निवडणूक बिनविरोध करू, गावकऱ्यांचा निर्णय। चिपळूणमधील तळवडे गावाची अनोखी मागणी। गावात फुकट फिरू नका, नेट द्या, मत घ्या। 5Gच्या जमान्यात गावात नेटवर्क नसल्यानं गावकरी त्रस्त। झेडपी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरच्या गावाची मागणी ठरते, चर्चेचा विषय। सहलीवर गेलेले कागलमधील शिंदे गटाचे उमेदवार शहरात परतले। अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर उमेदवारांना शहरात आणलं। माजी खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वात लढणाऱ्या सेनेचा घाटगे आणि मुश्रीफ गटाशी सामना। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याच्या आरोपांनंतर मंडलिकांची खबरदारी। डहाणू नगर परिषदेत भाजप विरोधात दोन्ही एनसीपींचा सेनेला पाठिंबा। पालघरमध्ये 3 नगर परिषद आणि 1 नगर पंचायतीत शिवसेना स्वबळावर। उद्या पालघरमध्ये शिंदेंच्या 3 प्रचार सभा। रत्नागिरी जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूक। गुहागर, देवरुख, खेड, चिपळूण आणि रत्नागिरीत शिवसेना भाजपमधील बंडाळी रोखण्यात यश, मात्र गुहागर नगर पंचायत आणि रत्नागिरी नगर परिषद महायुतीत फूट। गुहागर नगर पंचायतीत दादांची राष्ट्रवादी महायुतीतून बाहेर, तर लांजामध्ये भाजपमध्ये बंडाळी। अलिबाग नगराध्यक्ष निवडणुकीत माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या सुनबाई कविता ठाकूर यांची माघार। शेकापच्या अक्षया नाईक आणि भाजपच्या तनुजा पेरेकर यांच्यात लढत होणार। गुहागर नगर पंचायत निवडणुकीत भास्कर जाधव यांना धक्का। प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपच्या वैशाली मावळणकर बिनविरोध। मनसे पुरस्कृत उमेदवाराची माघार। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसे उमेदवाराला दिला होता पाठिंबा। परभणीच्या पाथरीत भाजपमध्ये कुरबुरी। पक्षानं एबी फॉर्म न दिल्यानं स्थानिक नेत्याने पत्रकार परिषद घेत भाजप जिल्हाध्यक्षांवर केली टीका। पक्षश्रेष्ठींनी तातडीनं भुमरे यांची उचलबांगडी करावी, नेत्यांची मागणी। परळीत महायुतीचे नगरसेवक पदाचे 2 उमेदवार बिनविरोध। राष्ट्रवादीच्या प्रभाग क्रमांक 13 मधील रेश्मा बळवंत आणि शिवसेना शिंदे गटाच्या प्रभाग क्रमांक 11 मधील जयश्री गीते बिनविरोध जाहीर। पालघरमधील निवडणुकांसाठी आमदार राजेंद्र गावितांकडून इच्छुकांच्या बैठका। सर्व निवडणुकीत शिवसेनेला यश मिळेल, राजेंद्र गावित यांनी व्यक्त केला विश्वास। पालघरमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा फडकेल, असाही दावा। नंदुरबारच्या नवापूर नगरपालिकेसाठी अपक्ष उमेदवार विश्वास बडोगे यांचा प्रचार सुरू। नवापूरमधील सत्ताधाऱ्यांनी शहराचा विकास न केल्यानं जनता अपक्ष उमेदवारावर विश्वास दाखवेल, बडोगे यांची प्रतिक्रिया। रावेर पालिकेसाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजपमध्ये लढत रंगणार। महाविकास आघाडीतर्फे मनीषा रवींद्र पवार तर भाजपतर्फे संगीता भास्कर महाजन आमने सामने। अमोल जावळे आणि शिरीष चौधरी यांची प्रतिष्ठा पणाला। रत्नागिरी नगर परिषदेत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी तुटली। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून 3 प्रभागांमध्ये पवारांच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेससमोर 3 उमेदवार दिल्यानं महाविकास आघाडीत बिघाडी। सांगोला नगरपालिका निवडणुकीत आजोबा आणि नातू दोघंही रिंगणात। मारुती बनकर यांचा भाजपमध्ये प्रवेश करत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज, तर नातू यश बनकरही निवडणूक रिंगणात।